हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. तर लोणावळ्याला इव्हेंटसाठी चाललेले आहे. हे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं. तर भूक लागलेली होती म्हणून मी पुलाव खाल्लेला होता. फायनली गाडी न्यायला आलेली होती आणि निघालेले होते लोणावळ्यासाठी. पोट भरलेलं होतं त्यामुळे झोप लागली आणि ज्यावेळेला जाग आली तर त्यावेळेला हा सुंदर नजारा बघायला मिळाला. लोणावळा जवळ आलं हे थोडंसं जाणवलं, कारण वातावरण चेंज झालेलं होतं. पाऊस पडायला सुरुवात झालेली होती, थंडी वाजत होती आणि त्यात ही जी चिक्कीची दुकानं आहेत तर ती सुद्धा बघायला मिळाली. घरामध्ये चिक्की कोणाला आवडत नाही, त्यामुळे मी काही चिक्कीची खरेदी वगैरे केली नाही, कारण डोक्यात एकच होतं की कार्यक्रमाला आपल्याला पोचायला उशीर झालेला आहे. त्यामुळं कार्यक्रम लवकर सुरू करून आपल्याला लवकर निघायचं आहे आणि लवकर आवरायचं आहे, हेही माझ्या डोक्यात होतं. आणि 10 मिनिटात आवरून खाली यायचा अशा इन्स्ट्रक्शन्स मला मिळालेल्या होत्या. त्यामुळे मी पटकन आवरलं आणि बघू शकता लिफ्टमध्ये मी दिसते तिथं त्यांच्या घरातली ही लिफ्ट. आणि आवरून मी खाली आले तर खाली सगळी लोक जी आहेत तर ती कार्यक्रमासाठी वाट बघत होते, हे सगळे दिग्गज लोक. तर आमचा सेटअप जो आहे तर तो पूर्णतः रेडी झालेला होता आणि कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती. तर म्हणजे कृष्ण भक्त होते, त्यामुळे काही कृष्णाची गाडी वगैरे सुरुवातीला झाली. आणि हे जे गाणं आहे ना तर ते गाणं होतं, तुम्हाला अर्थात वाटणार की हे कोणतं गाणं म्हणते. तर ते होतं, कितना प्यारा वादा है इन मत वाली आँखों का, इस मस्ती में सूझे ना क्या कर डालूं हाथ मोहे संभाल. तर त्यांची काही फरमाईशीची गाणी होती, काही आम्ही निवडलेली गाणी होती. आणि माझ्या पाठीमागे जे दिसत आहेत ना तर ते आहेत माझे जीजू. मस्त असा केक खायला मिळाला, त्यामुळे आय वॉज सो हॅपी. खूप सुंदर असा तो केक होता जो माझ्या बहिणीने आणलेला होता. आणि ह्या कार्यक्रमासाठी माझी आत्ते बहीण जी आहे ना तर तिनं मला इन्व्हाइट केलेलं होतं. लोणावळ्यामध्ये ती राहते आणि तिच्या आग्रहाला मान देऊन अर्थात जीजूंनी सुद्धा मला फोन केलेला होता की असा असा कार्यक्रम आहे आणि तू इथं यायचं आहेस. सो त्यांच्या विनंतीला मान देऊन मी ह्या कार्यक्रमासाठी आलेले होते. गोयका इंडस्ट्रीज जे आहे तर त्यांचा हा कार्यक्रम होता. त्यांचे चिरंजीव गाणं म्हणत होते. आणि ही आहे माझी आत्ते बहीण शर्मिला असं तिचं नाव. ती सुद्धा खूप सुंदर गाणी म्हणते. आणि हे आहे गोयका इंडस्ट्रीजचे ओनर गोयका सर, ते सुद्धा खूप छान गाणं म्हणत होते. अशा रीतीनं कार्यक्रम छान संपन्न झाला. मला सांगलीला परत निघायचं होतं, त्यामुळे आम्ही डायनिंग एरियामध्ये आलो. छान असा जेवणाचा आस्वाद आम्हाला घ्यायचा होता. आणि इतका सुंदर असा गणपती, अर्थात मोह आवरला नाही शूट करण्याचा. सुंदर सुंदर कलाकृती सुद्धा त्यांच्या घरामध्ये होत्या. भरपूर असं काही शूट करण्यासारखं होतं पण वेळ नव्हता. आणि हे छान छान पदार्थ आम्हाला त्यांनी खायला आणून दिलेले होते. जेवण सुद्धा होतं पण मी जेवले नाही, कारण मला प्रवास करायचा होता रात्रभर, त्यामुळे मी तो मोह टाळला. पण पाणीपुरी जी आहे तर ती एकदम टेम्पटिंग होती, त्यामुळं मी ती थोडीशी खाल्ली आणि आवरायसाठी मी निघून गेले, कारण मला सोडायला गाडी येणार होती. एक्सप्रेस हायवेच्या इथं मला थांबायचं होतं. तर मी एका ठिकाणी येऊन थांबलेले होते दुकानामध्ये. आणि फायनली गाडीवाल्याचा फोन आल्यानंतर मी एक्सप्रेस हायवेवरती आले, गाडीची वाट बघत होते. तर या पुढचा जो भाग आहे तर तो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.